केंद्र सरकारकडून जल जीवन मिशन सारख्या योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाही आदिवासी भागात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे विदारक वास्तव विक्रमगड तालुक्यातून पुन्हा एकदा समोर आले आहे। अशुद्ध आणि दूषित पाणी पिण्याची वेळ नागरिकांवर येत असल्याने संतापलेल्या कार्यकर्त्यांनी थेट ग्रामसेवकाला खड्ड्यातील पाणी पाजत प्रशासनाला धक्का देणारा इशारा दिला। विक्रमगड तालुक्यातील बालापूर, केगवा, कराचीपाडा परिसरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी लाल बावटा पक्षाने 23 किलोमीटरचा लॉंग मार्च काढत प्रशासनाचे लक्ष देखील वेधले होते। मात्र त्यानंतरही ठोस उपाययोजना न झाल्याने कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला। पक्षाचे पदाधिकारी पंचायत समितीत दाखल झाल्यानंतरही पाणी प्रश्न कायम असल्याचे स्पष्ट झाले। यानंतर अधिकारी व ग्रामसेवकांना सोबत घेऊन संबंधित भागाची पाहणी करण्यात आली। पाहणी दरम्यान नागरिकांना ओळाच्या काठावर खड्डा खोदून त्यातून निघणारे दूषित पाणी पिण्यास भाग पडत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले। या प्रकाराने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी ग्रामसेवकाला त्याच खड्ड्यातील पाणी पिण्यास भाग पाडले। या घटनेमुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। यावेळी 24 तासांत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे। या आंदोलनात कॉम्रेड शेरू वाघ, प्रकाश भोये, दिनेश भेकरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते। यो बघ इथे विरा, हा विरा त्याच पाणी येतातच येतं ना, ते काय होते त्या फिल्टरवरून थोडं येणार, साबणातच पाणी लागणार आहे।